नमस्कार मित्र, मुंबईचा राजेश आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे। आज धुलीवंदन आहे आणि धुलीवंदन सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या व्ह्यूअर्सला, सबस्क्रायबरला आणि भारतीयांना। आजचा आपला दौरा आहे अलिबाग। आज आपण अलिबागला भेट देणार आहोत। त्यासाठी मी आलो आहे चर्चगेटला। चर्चगेटवरून मला जायचं आहे गेटवे ऑफ इंडियाला। गेटवे ऑफ इंडियावरून तिथून फेरी भेटते, फेरी घेऊन मांडवा ते अलिबाग असा आपला प्रवास असताना आजचा। मित्रांनो, जेवढे व्ह्यूअर्स होत आहेत तेवढे सबस्क्रायबर होत नाहीत, तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी आज आपला व्हिडिओ आहे टेंट कॅम्पिंगचा, अलिबागचा, रेवदंडाचा। चला मग माझ्याबरोबर अलिबागला। चर्चगेटच्या बाहेरूनच तुम्हाला बस मिळते गेटवे ऑफ इंडियाला यायला। अगदी 6 रुपये घेतात। AC बस आहे। तिथून तुम्हाला शेअरिंग टॅक्सी पण भेटते। शेअरिंग टॅक्सी पण तुम्ही घेऊ शकता गेटवेला यायला। चला मग आता आपण अलिबागसाठी प्रवास करू। इथून आता आपल्याला काढायचं आहे फेरीचं तिकीट। फेरीवरून आपण जाणार मांडव्याला, मांडव्यावरून जाणार आपण अलिबागला। हा गेट ऑफ इंडिया आहे। आता गेट ऑफ इंडियाच्या बाहेरच तुम्हाला फेरीसाठी तिकीट भेटते। चला मग बघूया। आता इथे तुम्ही बघू शकता, हे लागणीमध्ये बुकिंग काउंटर आहे। तुम्हाला AC नॉन AC इथं सगळं फेरी अवेलेबल आहे। ठीक आहे। आता आपण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहोत। आता आपण चालत फेरीच्या दिशेने। 2ची फेरी आहे अलिबाग। ठीक आहे। माझं 2 दिवस ऊपर जायचं आहे ना। हा बघू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडियाचा नजारा। फेरी आपल्याला भेटली आहे आणि 150चा फेअर आहे फेरीचा, सिंगल। आणि आपण जाणार तिथं मांडव्याला। तिथून मग आपल्याला तिथे फेरीचीच बस असते, तुम्हाला अलिबागला सोडते। अलिबागवरून मग आपल्याला जायचं आहे रेवदंडाला। फायनली आपण मांडवाला पोहोचलो आहोत। आता मांडवावरून आपल्याला जायचं अलिबागला। तर अलिबागला ज्या फेरीतून अजून त्या फेरीच्या बसेस असतात।
कार वगैरे तुम्हाला आणायचं असेल तर हा M2 येऊ शकता तुम्ही कारने. असा रोड केला इथे, म्हणजे तुम्ही फेरीतून करा डायरेक्ट तुम्ही गाडीने बाहेर रोडनी अलिबागला जाऊ शकता. इथे तुम्हाला वॉशरूम वगैरे अवेलेबल आहेत, रेस्ट रूम पण आहेत. हे कंटेनर बनवलेलं आहे, छोटं रेस्टॉरंट आहे. रिक्षा स्टँड आहे. हा टमटमनी पण तुम्ही जाऊ शकता. आपण फेरीने आलो तर फेरीच्या बसेस आहेत तिथून, त्या बसेसने आपण जाणार आहोत. अजंठा आपण फायनली आता अलिबाग डेपोमध्ये पोहोचलो आहोत. पाठीमागे बघू अलिबाग डेपो, अलिबागचा डेपो आहे. डेपोच्या एक बाहेरूनच आपल्याला रेवदंड्यासाठी टमटम भेटते. पहिला आपण काहीतरी खाऊन घेऊया, त्याच्यानंतर पुढचा प्रवास करूया. बघू सर, डेपोच्या बाहेरच काही हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत. अलिबाग डेपोच्या बाहेर तुलसी म्हणून हॉटेल आहे, हॉटेल तुलसी. आपण राईस पेड मागूया. तिथं मिनी राईस पेड आहे, मिनी राईस पेड आहे 120 रुपये. थाळी आहे, त्याच्यामध्ये रायता, पुलाव भात, भाजी आहे, कोबी वगैरेची, 4 पुऱ्या दिल्या. सुरू करतो. जेवण झालं आपलं. मी झाली होती 120 रुपयाची. म्हणजे खूप छान होती, म्हणजे एक माणूस खाऊ एवढी खाली होती. तुलसी म्हणून हॉटेल आहे तिथे. आता त्याला पुढचा प्रवास करूया आपण रेवदंड्याचा. तुम्हाला इथून रेवदंड्याची टमटम मिळेल. फायनली मी आपला स्पॉटवर पोचलो आहे. माझ्या पाठी बघू शकता, इकडे हा 7 खानी बुरुज हा रोड आहे साईडला. आणि त्या रोडला आहे काशीद बीच पण आहे, आणि कोलाई चौपाटी आणि रेवदंडा फोर्ट ह्या रोडला आहे. तर आपण आपल्या स्पॉटवर लागलो आता. चला मग, टेन आहे तिकडे आणि टेन कॅम्पिंग असा त्याचा एक फॉर्मॅट आहे. चला मग बघूया. हा आतून जाण्याचा रोड आहे रेवदंडा फोर्टला. हे फोर्टच्या इथेच कॅम्पिंगचं आहे, टेंट कॅम्पिंगचं. आणि बघा किती शांतता आहे, आणि सगळीकडे नारळाची झाडं आहेत. छोटासा रोड आहे. अलिबाग टू रेवदंडा मला टमटमनी 60 रुपये लागले. 45 मिनिटाचा हा प्रवास होता. त्याचा बोर्ड असा लावला आहे, 10 बाय द बॉय असा.
रेवदंडा बीच अलिबाग त्याला भेट देणार आपण. ट्रेन बाय दुबई और कन्वेट और 4 तक है. प्राचीन वास्तु आहे खूप. प्राचीन पुराण काळातली वास्तू आहे. आपण एंट्री मारली आपण. जसे टेंट बांधलेत छोटे छोटे. असे टेंट आहेत छोटे छोटे. ओके. आणि हे आतमध्येच बनवलंय. छोटे 7 टेंट आहेत एकूण. इथे तुम्हाला भरपूर असं भेटतील. आता मला हा टेंट दिला आहे. ओके. मी एकटा असल्यामुळे मला हा एकच टेंट वापरायला दिला आहे. आता टेंट दिलं आहे. इथे जीप आहे. जीप मी ओपन करतो आणि बघू शकता आतमध्ये चादर आहे. उशी आहे. 2 माणसासाठी कम्फर्टेबल आहे. आणि खूप छान आहे. नारळाची झाड आहेत. नारळाच्या झाडाच्या खालीच टेंट दिलेत. आता मी एकटा असल्यामुळे मला एकच टेंट आहे. मला एकच टेंट दिलं आहे आणि माझ्यावर शेअरिंग कोण नाही आहे. आता आपण बीचवर आहे. बीच बाजूलाच आहे. आपण चालतो बीचवरती. हा बघा अमेझिंग रेवदंडा बीच. हा मस्त हवा सुटली आहे. आपण घेणार नारळ पाणी. केव्हा लग गया है ना भाऊ. इथे ना हा पाणीवाला दे ना. पाणीवाला आहे. हा हे कुठला तू ते कुठलं आहे. लहान त्याचं लहान कसं आहे. कसं आहे सेम आहे सगळे काय मोठा लहान. हा मग दे ना कुठला. तू देशील तो मी घेणार ना. मलाही नको पाणीवालाच दे. मला असं पाणी कमी असतं का.
कितीला? 40 रुपये. फ्रेश नारळ पाणी पण पितो. एक नंबर. हातगाडी असते. भरती होती ना. ओके. 4 वाजता पाणी वाटलं. 2 तासासाठी काय चालू. नाव कसं? नाव काय? जितू. ओके. जितेंद्र. आणि इतर असं मेहनत असली तरच आहे. बरोबर ना. मेहनतशिवाय फल नाही. ते तर आहे. पाणी कुठे पण असतं तिथं पूर्ण इथपर्यंत येतं का पाणी? इथं पाणी येतं पुरं टच होतं. ह्याला टच होतं? उद्या मोठा येईल. ओके. वरती वरती पण जातं. हा लाटा आपत्ती लगेच. काय बोलते मला इथपर्यंत पाणी येतं की. किती वाजेपर्यंत असतं ते? किती वाजेपर्यंत? जरा मावळलं काय काळच पडलं तर चाललं. ओके. काही वेळाने सूर्यास्त होईल. 6:10 मिनिटं आहेत. टेंटमध्ये आहे मी. असा एक टेंट आहे. ओके. एका टेंटमध्ये दोन माणसं असतात. तर मी एकटा असल्यामुळे मला एकट्याला एक टेंट दिलं आहे. बाकी सगळे कपलच आहे. आणि हे बघा अशा मच्छरदाण्या पण लावलेत. खूप थकलो. 3 तास लागले. 3 तास पकडून चाला. ओके. तिथून वगैरे थोडं चालत आतमध्ये हा रेवदंडा फोर्ट आहे आणि बीच खूप मोठा आहे. आजची रात्र मी इथेच काढणार आहे आणि उद्या सकाळी माझा चेकआउट आहे. ओके. चला मग करूया एन्जॉय. पहिला थोडा आराम करूया नंतर एन्जॉय करूया. ह्या प्लेटीस आहेत आणि ह्या डिश आहेत.
चपाती किधर है? ओके, डिश है. आणि पहिला शिरा आलाय, कांदा आहे, आपण कांदा घेतला. हे काय भाजी आहे? बटाट्याची ना भाजी आहे. आणि हे कुठले? पनीरची भाजी आहे. पनीर भाजी आहे. डाळ, चिकन पण आहे का? ओके. डाळ आहे, पापड आहे, चपात्या 2 द्या. चपात्या पण आहे. राईस द्या ना थोडासा, तर जागा होत तर राईस द्या थोडं. भाजी चपाती व्यवस्थित ठेवा. ओके, थोडा राईस द्या. अरे 1 टाइम आहे की कधी पण किती पण घेऊ शकता. बस 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 भाऊ सांग, बस बस, नंतर मी घेतो वाटल्यास. बस बस. आणि चिकन आहे. चिकन तर पाहिजे. चिकन शिवाय हा टाका, पातळ टाका चिकन. चिकन तर आपल्याला पाहिजे, चिकन शिवाय थोडी होणार आहे. मग बस बस बस. हा, थँक्यू थँक्यू. तुझं नाव का बोलत मी? हरिचंद्र. आता 10:40 झाले आणि जेवणाचा टाइम झालाय. कैसा भाई? व्हाट्सअप. ओके, इधर तो जगह नहीं है, जगह फुल है. ये वो जगह है, कोई इधर जगह खाली है क्या? सॉरी यार, एक्चुअली मुझे उधर से घूम के आना पड़ेगा. ओके. डाळ आहे, चपाती आहे आणि भात आहे, चिकन आहे, भाजी आहे बटाट्याची आणि पनीरची भाजी आहे. ठीक आहे. गोडसाठी शिरा आहे. ठीक है. मतलब जो राइस है, ग्रेवी है, आलू मटर हो, तो इट इज वेरी नाइस, टेस्टी है. फूड इज लाइक दैट, गाँव वाला. मैं खुद रिव्यू दूंगा तो अच्छा नहीं लगेगा है ना. मैं खुद रिव्यू दूंगा अच्छा नहीं लगेगा. आप दोगे तो थोड़ा ऐसा लगेगा कि हाँ भाई जस्टिफाई किया मैंने. रियली नाइस, बहुत अच्छा खाना है. बहुत अच्छा है ना. एकदम. कितने बजे आए आप? हम लोग 3 बजे आए. तो क्या क्या मिला आपको फिर? पहले तो स्टार्टिंग में वेलकम ड्रिंक था, कोकम का जूस. ओके. एंड आफ्टर दैट वी ड्रैंक टी एंड हैड मिसल पाव. 4:35 o'clock. और चाय व कॉफी? कॉफी. ओके ओके, थैंक यू. कहो मित्रा. गुलाबी आँखें तेरी जैसी शराबी जैसी हो गया तुम्हारी मुझको मेरे यारो तुम्हारा मुझको हो गया. दर्द गया हमारे दिल का कहा मैं कहीं कहा रहा मुझसारा मिलेगा उसको इस जगह से लेके सारे आँखों में कोई ना कोई चाहिए. वाला कोई ना कोई चाहिए. वाला मेरे सपनों की रानी का को आएगी तू. आई रुको मत तूने माना क्या तूने आना. So yeah, this was Mitra guys. एक साथ दूर तालियां.
कैसा लगा? अच्छा बोल. अच्छा ट्रॅफिकची 2:30 वाजल्यात मी ट्रेनमध्ये आलो आहे. झोपलेत सगळं शांत आहे आणि दबदब झालं आहे आणि आता उद्या सकाळी आपण पुढचा व्हिडिओ म्हणू. चला मग. परत आपलं स्वागत आहे दुसऱ्या दिवशी. कॅम्पिंगचा हा दुसरा दिवस आहे. सकाळ झाली आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आपण चाललो आहे बीचवरती परत. कालचं तुम्हाला बीचवर दाखवलं होतं. अरे आज परत बीचवरती चाललो आहे. मॉर्निंगचा नाश्ता होता कांदे पोहे आणि चहा. गुड मॉर्निंग. हा झाला. ऐतिहासिक वास्तू आहे. मध्ये वेडिंग शूट चालू आहे. ते परत येतं बीचवरती. ॲक्च्युली सकाळी बघितलं, रात्री बघितलं ना तर इथपर्यंत पाणी होतं. रात्रीचं हे दिसतं तुम्हाला, इथपर्यंत पाणी होतं रात्री परतीच्या टायमाला. आणि आता बघा पूर्ण खाली आहे. बघा हा रेवगंडा किल्ला आहे. हा पूर्ण किल्लाच आहे. लांबपर्यंत गेलाय तो बीच. या प्लेसचे जे मालक होणार ते तुम्हाला सांगतील आपलं कॅम्पिंगमध्ये काय. आपल्या इथे रेवदंडा अलिबाग, म्हणजे अलिबागपासून एक 15 किलोमीटर लांब एक बीच कॅम्पिंग आहे जे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे. जिथे आपल्याकडे स्टे फूड इन्क्लूड असतं, फूड स्टे सगळं इन्क्लूड असतं. त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह म्युझिक नंतर DJ या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता. एक नेचर प्लेस आहे आणि तुम्ही एकदा येऊन नक्की बघा कसं वाटतंय तुम्हाला. ह्याचे पर पर्सन 1200 रुपये चार्जेस आहेत आपल्याकडे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड असतं, जसं इव्हनिंग स्नॅक्स विथ टी कॉफी, रात्रीचा डिनर, सकाळचा ब्रेकफास्ट, बार्बेक्यू हे सगळं इन्क्लूड असतं. प्लस रात्री लाईव्ह म्युझिक असतं, रात्री DJ नाईट असते. या सगळ्या गोष्टी असतात. आणि क्लीन बाथरूम आहेत, क्लीन वॉशरूम्स आहेत आपल्याकडे. मीन्स वुमन्स अँड मेन्स दोघांसाठी सेपरेट आहे. या सगळ्या गोष्टी आहेत इथे आपल्याकडे. थँक्यू सर, तुम्ही थोडं फार माहिती दिल्याबद्दल. हो नक्की या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. ॲक्च्युली मी येताना एकटा आलो होतो, पण फॅमिली भेटली चांगली. निशांत, शीतल, कनिष्क, मित्र
आणि मित्राचा व्हिडिओ मी टाकला, तुम्ही बघितला असेल तो. आता गिटार चांगला होता तो. थँक्यू. त्याच्यामध्ये आणि छान आणि असं वाटलं ना मी आता एकटा आहे. चांगली साथ दिली आपल्याला मला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. मुंबईकरांना पुणेकरांची साथ नेहमीच. आणि राजेशचा ब्लॉग जो आहे तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. खूप चांगली माहिती देतोय तो. ऑल द बेस्ट राजेश. थँक्यू. तुमचं मोठं पण आहे ते. थँक्यू. आता मी चेकआउट केलंय कॅम्पिंगमधून. आता आपण चाललो परत आपल्या घरी. आणि असाच हा दिवस होता कालचा आणि आजचा. खूप एन्जॉय केली, खूप मजा आली. तुम्ही पण या फ्रेंड फॅमिली बरोबर, या मित्रांबरोबर. खूप छान आहे टेंट कॅम्पिंग आणि एक वेगळा एक्सपिरियन्स असतो टेंट कॅम्पिंगचा. आणि हा प्लेस पण खूप छान आहे, थोडं हिस्टॉरिकल आहे आणि खूप छान वाटतं. आजचा ब्लॉग मी संपवतोय. आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल सपोर्ट करा. मुंबईकर राजेश. अलिबागला नक्की भेट द्या फॅमिली बरोबर आणि आपल्या फ्रेंड सर्कल बरोबर. खूप छान असा प्लेस आहे. एकदा येऊन तुम्ही ट्राय करा. आणि आता हा माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.